नीति आयोगाने एक अहवाल प्रकाशित केला असून अत्याधुनिक उत्पादनांचं देशातलं प्रमुख केंद्र महाराष्ट्र बनू शकतो असा उल्लेख या अहवालात केला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। रीइमॅजिनिंग मॅन्युफॅक्चरिंग इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लीडरशिप इन ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग बाय नीति फ्रंटियर टेक हब या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते आज पुण्यात बोलत होते। महाराष्ट्रामध्ये यासाठी मोठी क्षमता आहे। पुण्याचा विशेष उल्लेख उत्पादनाचं महत्त्वाचं केंद्र म्हणून नीति आयोगाने केलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक प्रमुख उत्पादन केंद्र कशा प्रकारे तयार करता येईल आणि कशा प्रकारे कार्यक्षमता वाढवता येईल, मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करता येईल यांना अनुरूप राज्याचं अभियान तयार केलं जाईल असं त्यांनी सांगितलं। नीति आयोगाच्या रिपोर्टमध्येही हे म्हटलेलं आहे की याचं प्रमुख केंद्र हे महाराष्ट्र बनू शकतो की महाराष्ट्रामध्ये कॅपॅसिटी आहे। पुण्याचा विशेष उल्लेख मॅन्युफॅक्चरिंगचं हब म्हणून या ठिकाणी केलाय आणि बिटवीन मुंबई आणि पुणे हा जो सगळा कॉरिडॉर आहे याच्यामध्ये आपल्याला ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगच्या संदर्भात कशा प्रकारे आपलं हब तयार करता येईल आणि कशा प्रकारे एफिशियन्सी वाढवता येईल, मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करता येईल, व्हॅल्यूज तयार करता येतील, अशा प्रकारचा संपूर्ण हे मिशन त्या ठिकाणी मांडलेलं आहे। आम्ही देखील त्यांना सांगितलं की हे जे काही नॅशनल मिशन आता तयार झालेलं आहे याला अनुरूप एक स्टेट मिशन आम्ही तयार करू, ज्याच्यामध्ये अर्थातच पुणे हे आमचं एक महत्त्वाचं सेंटर असेल की ज्या ठिकाणी आम्ही ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगचा जो काही विचार आहे तो या ठिकाणी करू। यासोबत त्यांनी एक अजून मुद्दा मांडलेला आहे की जगातली पहिली ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑन ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग ही आपण सुरू केली पाहिजे, तीही महाराष्ट्रात करण्याचा मानस हा नीति आयोगाने बोलून दाखवलेला आहे आणि आम्हीही त्याला अतिशय सहर्ष स्वीकारलेला आहे। शेतकरी कर्ज